जोडीकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद एवन जोडी, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. खूप खूप धन्यवाद. एक स्वीट वेस ऑफ भिवंडी आणि आमचे खास परम मित्र योगेश दादा, खूप छान समालोचक, कमी वेळेमध्ये एक मोठी भरारी घेतलेली आहे समालोचकाच्या माध्यमातून. चांगले अँकरिंग सुद्धा आपण पाहतोय. स्वामी समर्थ सोनाली टीमचे प्रत्येक खेळाडू आपण जेवणात आनंद घ्यायचे असे आमचे आयोजक अशोक दादा आम्हाला माहिती देतात. स्वामी समर्थ सोनालीचे पूर्ण टीम कोच आपण जेवण करून घ्यायचे. पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर खूप मोठी अपील आणि निश्चित पंच सांगते खूप मोठा धक्का बसलाय. पाहतोय आपण न्यू एकविरा सावध टीमला ज्या प्रकारे केमेंट फॉर ऑफ टेनिस क्रिकेट इन भिवंडी किरण पाटील केपी इज अ ग्रेट पंचाचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. बघा मित्रांनो, दुनिया क्रिकेट जर विचार केला तर त्या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये कुठल्याही क्षणी भारतरत्न खेळाच्या माध्यमातून पुरस्कार दिला जात नाही. पण शेवटी मात्र तो मान मिळवलाय एक मात्र असा दुनियातला खेळाडू लिटिल मास्टर ऑफ सचिन तेंडुलकर सरांचं आपण उदाहरण डोळ्यासमोर घ्यायचं. आणि किरण पाटील एरी खूप खेळीस्पीटने खेळणारा खेळाडू आहे, सातत्याने आपण पाहतोय. यस, नो डाऊट खूप मोठी अपील. पंचाला वाटलं की हा चेंडू बॅटला स्पर्श झाला, त्यांनी बोट आकाशात केला आणि त्याचा परिणाम की प्रतिचा प्रवास करताना आपण पाहतोय बॅटर केपीला. नवीन बॅटर कुणाल खूप छान सुरुवात करतोय. बॉलर पाहतोय आपण रामकृष्ण काकडे इज अ ग्रेट बॉल होता. चांगल्या डिलिव्हरीवर चांगल्या बॅटरला मात्र मजबूर केलं परतीचा प्रवास करण्यासाठी. शेवण स्टार ग्रुपचे अध्यक्ष सुद्धा आहेत रामकृष्ण काकडे आणि काल संपूर्ण शेवण स्टार ग्रुपचे सर्व मेंबर्स व्यासपीठावर होते. खूप छान त्याची मेजवानी पाहायला मिळाली आयोजकांच्या माध्यमातून. आणि इथं मात्र ग्रेट बॉलिंग, चांगला विकेट प्राप्त करते रामकृष्ण. चांगला चेंडू दांडी गोल आणि इथं मात्र बॅक टू द बॅक दुसरा हा विकेट प्राप्त करते रामकृष्ण. इज अ ग्रेट बॉल. आज एक कीर्तिमान रेकॉर्ड स्थापित हॅट्रिक बॉल हा फेकेल गोलंदाज. लॉफ्टेड फटका, हॅट्रिक पूर्ण होईल काय? चेंडू मात्र दूर 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 निघून गेलाय. कॉर्नरच्या वरतून आलाय षटकार.
अजून एक धमाका यावेळेस मधली दांडी गोल त्रिफळा उडवलंय आणि ओव्हर हॅट्रिक इथं मात्र पाहतोय आपण तिसऱ्या विकेट या षटकामध्ये पण हॅट्रिक होऊ शकली नाही. खूप छान गोलंदाजी पद्धत आहे पण ज्या प्रकारे रामकृष्ण यांनी अटॅक आता मात्र नवीन बॅटर क्रमांक पाहतोय 5 वर आले तो हरीश. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. मित्रांनो आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट अनुभवतोय. बालगोपाल चषक 2025च्या माध्यमातून पुढचा चेंडू याच पात्र ड्राईव्ह केलंय हवेत आहे मिड ऑफला. आपण एकापणे चेंडूला फील करतोय. तालमेलची कमी पाहिली पण हा ना करता एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. मानकोली गावाचे समाजसेवक आदरणीय सुभाष दादा भोईर साहेबांचं पाहतोय की व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं बालगोपाल चषक 2025च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ग्रेट अटॅक पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज रामकृष्ण काकडे आणि यावेळेस पाहतो की चांगला चेंडू परत एकदा. काय चांगलं षटक इथं मात्र समाप्त झालंय. एक चांगल्या टीमच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही अशी बॉलिंग करताना तुमचं मनोधैर्य खूप वाढतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण लेखाजोखा जर पाहिला आपण तर 3 गडी बाद केले, धावा खर्च केला, इथं मात्र 7. दयनीय स्थिती पाहतोय न्यू एकविरा स्पोर्ट सावत या टीमची. पाटील सारखा एक मात्र उच्च कोटीचा खेळ जेव्हा बाद होतोय तेव्हा मात्र संघ कुठे अडचणीत सापडतोय. एक फटका जोरात मारला होता खास बाहुबली सावत टीमचा, पण त्यानंतर मात्र रामकृष्ण यांनी त्याचं दांडी उडवली. टिट फॉर टॅट जैसा जवाब दिया आणि आता मात्र पाहतोय की थोडीशी नाजूक स्थिती पाहतोय आपण, पण विसरून चालता येणार नाही. सावध टीमची बॉलिंग अटॅक खूप मजबूत आहे. 40 आकडा जर या टीमने पार केला तर मात्र कठीण अग्निपरीक्षा घेऊ शकतात आमनेपाडा टीमचे बॅटर्स. गोलंदाज क्रम मध्ये बदल पाहतोय आपण. जयेश येते क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी आणि स्वतःचं पहिलं. चला मित्रांनो, शेवटचा दिवस आहे, आपण वेळ कमी खर्च करायचा आहे कारण की तब्बल आजच्या दिवशी सुद्धा पाहतो की आपण पण 10 संघ आहेत त्यासाठी आपण किमान अंतिम मेगा फिनाले 4 षटकाचा झाला पाहिजे ती अपेक्षा करून आपण पुढे खेळात वाटचाल करूया. गोलंदाज जयेश येतोय. बॅक टू द बॉलर. चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण, रोखू शकणार नाही. काय अप्रतिम टायमिंग आहे, शक्ती अपाट आहे. डाऊन द ग्राउंडचा फटका पाहिला आपण, चौकार वसूल करतोय इथं मात्र बॅटर हरीश. टीमची धावसंख्या आता मात्र 11. प्रत्येक गावातून या असोसिएशन मध्ये 2-2, 3-3 संघ आपण अनुभवतोय. फुलटॉसरा फाईट का परफेक्ट खेळता आला नाहीये, हवेत आहे. आता मात्र अजून एक धक्का बसलाय सावट टीमला. चौथा बॅटर होतो बाद. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा सिनियर विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडेचा संघ आहे. दोन्ही या टीमचे संघनायक आपण पहिला डाव समाप्ती
कुस्तीच्या पहिले टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. देवरुखपाडा विपक्ष चौदरपाडा. चला पण वेळेचं सुद्धा भान ठेवायचंय. धावसंख्या 11. दुसरं षटक प्रगतीपथावर पद आपण मारा करतोय गोलंदाज जयेश. चांगला चेंडूची हाताळणी सातत्याने आपण पाहतोय. पुढचा चेंडू डेथ बॉलचा इशारा पंच संदीप सर पाहतायत आणि स्कॉलिक पंच कल्याणचं एक खूप मोठं नाव रमेश म्हात्रे सर. परत एकदा हा पूल करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आली नाहीये. चेंडू मात्र मड्युकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्या 12. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. इथून मात्र जेमतेम 40 पर्यंत मजल मारावी लागेल न्यू एकविरा सावत टीमला. पण कौतुक करावं लागेल आमनेपटा टीमच्या बॉलरचं ज्या प्रकारे रामकृष्ण काकडे यांनी पहिले षटक अतिशय छान हाताळलं. त्यानंतर मात्र त्यात पावलावर पाऊल ठेवून जय सुद्धा खूप छान मारा करतोय. क्षेत्ररक्षणची विरोध जर पाहिली आपण पॉइंटला कुठले क्षेत्ररक्षक नाहीये. परत एकदा ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग क्षेत्राकडे फक्त एक रन्स इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल या बॉलवर आणि एक धावीने तुम्ही मोठी धावसंख्या उभी करू शकणार नाहीये. थोडासा दडपणाखाली आला पण 4 षटकामध्ये एवढं दडपण घ्यायचं नाहीये. 1-2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे तुम्हाला. याच पात्र हा फटका चांगला आहे की फसलाय आणि अजून एका बॅटरला मैदान सोडावं लागेल. आणि आता मात्र असं वाटतंय भावेश की पटावर हजेरी लावण्याचं काम सावत टीमचे बॅटर करताना आपण पाहतोय. तू चल मैं आया. नवीन बॅटर अक्षय मात्रे हळूहळू खेळपट्टीकडे रवाना होताना मला वाटतं की सावत गावामध्ये सुद्धा 2 ते 3 संघ पाहतोय आपण. त्यामधून एक किरण पाटीलचा संघ एक मोठं नाव तालुका क्रिकेटमध्ये कमी वेळेमध्ये खूप मोठी छाप सोडली. जबरदस्त. मितेश काकड्यासाठी खास शुभेच्छा आलेले आहेत. भावेश वजे म्हणजे आमचे स्कोरर. दोस्ती पक्की वाटते. तो पण लक्ष देऊन इकडे आहे. आयुष्यामध्ये दुसरं काय दोस्ती दुनियेतला राजा कुठलाच नाहीये. एका सेकंदाचा भरोसा नाही माणसाचा. अतिशय चांगला चेंडू स्ट्रोक चेक केलाय आणि छोट्या बॅकीचा वापर हलक्या हाताने फक्त स्क्वेअर कडे ड्राईव्ह केलंय आणि एका सिंगल. इथं मात्र नौका बॅटर पाहतोय आपण. अक्षय आपला खातं उघडतोय. 2 षटकाची समाप्ती पाहतोय आपण आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय 14. 7 धावाची सरासरी इथं मात्र आतापर्यंत पार केलेली आहे. इथून मात्र हाणामारीच्या षटकामध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. किमान तुम्हाला इथून 20 धावा तरी धावप्रकार लावणं गरजेचं आहे. तर तुम्हाला 35 पर्यंत मजल मारता येईल. अन्यथा आपल्याला निश्चित प्रवास तुमचा इथं थांबेल काय. कारण की गोलंदाजी खूप मजबूत आहे. किरण पाटीलचं एक षटक निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी तुम्हाला 40 पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिला ऑल इंडियामध्ये निश्चित खूप मोठे मोठे नाव आहेत. करण अंबाला सध्या भिवंडीमध्ये येऊन आपलं खेळाचं प्रदर्शन करतोय. यस काय चांगलं प्रदर्शन. त्यानंतर सोलापूरचा प्रथमेश राठोड इज द ग्रेट. विजय पावले त्यानंतर अजून एक आणि भावेश पवार प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट महाराष्ट्र. सज्ज होताना गोलंदाज या स्वतः खेचून मारले. खाली क्षेत्र निवडले. अतिशय वेगा चेंडू सीमा पार 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 आला ह्या दणदणीत चौकार. परत एकदा आमचे ऑपरेटर रोहन तरी आम्हाला जॉईंट होताना इनकी कहानी अलग है बाबा. चौकारणी धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र पाहतोय 18.
प्रथम बॉलिंगला आले पण प्रथमच चेंडूवर अक्षय आणि एक चांगला प्रहार केला. अशोक दादा तऱ्हेंचं मी कौतुक करेन. सातत्याने बालगोपाल टीमला उभं करण्यामध्ये एक मोलाचं योगदान. जिथं कमी तिथं खंबीरपणे पाठीशी उभे राहतात असे अशोक दादा. आणि सातत्याने 20 वर्षे झाले मी दादाला या मैदानावर सोनालीपाडा गावामध्ये ओळखतोय. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं. शाखा प्रमुख सुद्धा आहेत. याच पात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पात्र अपील पेटवून लावताना पाहतोय आपण. चांगल्या चेंडूची यंत्रणी तिकड बाउन्सर होता. उत्तर कुठल्या प्रकारे नव्हता अक्षयकडे. धावसंख्या स्थिर आहे ती 18. दुपारच्या सदामध्ये ताजी तवाणी होऊन परत एकदा आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये जॉईन होतील योगेश दादा. सर्वप्रथम मला वाटते की आपण निश्चित निवृत्ती पाटील च्या टुर्नामेंटला एकत्र कॉमेंट्री केली होती. खऱ्या अर्थानं तिथून मात्र खरी ओळख झाली. कुरुंद यास पाता फटका चांगला सजवलाय पण परफेक्ट टायमिंग नाहीये. शक्ती नव्हती आणि अक्षयची खेळी संपुष्टात. आता मात्र निश्चित संघर्ष करावा लागेल इथं. काफी निराश प्रदर्शन पाहतोय आपण इथं. मात्र निश्चित सावध या टीमचं. अपेक्षा खूप जास्त होती की एक चांगला संघ आहे पण आमनेपाडा या संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं आपण. जबरदस्त कामगिरी करताना जो गोलंदाज येतोय तो चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या 18. आतापर्यंत निम्मा संघ गारद झाले. तब्बल 6 बॅटर बाद झालेले आहेत. प्रतीक आलाय 8व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. समोर गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू मात्र प्रथमच वाईट फेकलाय या षटकामध्ये. धावसंख्या 19. हो चांगला आउटड्राईव्ह पण प्लेसमेंट परत एकदा परफेक्ट पाहायला मिळाली नाही. एक धावीने धावफलक खालता मात्र हलता ठेवताना पाहतोय आपण. धावसंख्या 19. 30 षटक प्रगतीपथावर पण धावसंख्या 20. खूप खराब प्रदर्शन पाहतोय आपण सावध टीमचं. परत एकदा हा चेंडू निश्चित खूपच बाहेर आहे. वाईट इशारा येतोय. आता मात्र स्वेर गोलंदाजीची हाताळणी करताना गोलंदाज प्रथम पाहतोय आपण. धावसंख्या 21. 21 लॉस ऑफ 6 विकेट. 30 षटक प्रगतीपथावर. खूप चांगलं वातावरण ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाळ्याच्या या मैदानावर ही स्पर्धा आपण पाहतोय. ओमसे लोणार असोसिएशन मान्यता प्राप्त टुर्नामेंट. नो बॉल यावेळेस मात्र नो बॉल आणि फ्री हिट. एक संधी निर्माण झाली मोठा फटका खेळण्यासाठी. बॅटर पाहतोय आपण स्ट्राईकला जेडी जयेश दलवी. जेडीवर एक मोठी जबाबदारी असेल आता कारण की तुम्हाला इथून 3 मोठे फटके मारणं गरजेचं आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये कधी पण मारू शकतात. फ्री हिटचा इशारा. राईट ऑफ द विकेट. पुढचा चेंडू. दबाव साफ दिसतोय गोलंदाजावर पाहतोय आपण. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यानंतर मात्र आता मात्र गोलंदाज पाहतोय की एक थोडस लांबलचक षटक हाताळताना. प्रथम फ्री हिट. ऑन ड्राईव्ह. परत चांगला उपयोग करून घेताना नाही. लोअर फुल टॉस फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना इथं मात्र फ्री हिटवर आल्या या 2 धावा. धावची संख्या पुढे सरकते ती 24. चला पुढचे दोन्ही संघ नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा सिनियर विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा टीमने आपण सज्ज राहायचे आहे.
तर षटकाची समाप्ती पाहतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तर मात्र 25. स्वामी समर्थ सोनाली टीमचे खेळाडू आपण जेवण करून घ्यायचे, कारण की आयोजक आम्हाला अशोक दादा ही माहिती देताना की स्वामी समर्थ सोनाली टीमचे प्रत्येक खेळाडू आपण या व्यासपीठाच्या पाठीमाग जेवणाची व्यवस्था आहे. छोटस का होईना आपण टेनिस क्रिकेटला एक चांगली नियोजित टुर्नामेंट बालगोपाल सोनाली पालक टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईकला जेडी पाहतोय. अंतिम षटक वेळ जास्त घेत आहेत आपण. आमनेपाडा टीमचा संघ नाही की बघा तुम्ही जास्त वेळ घेतायत, पंच सुद्धा सांगतायत, कारण की आता तब्बल 10 संघ आहे आणि या स्पर्धेत आजचा शेवटचा दिवस पाहतोय. एक सत्र पूर्णपणे समाप्त झालेलं आहे. सोनाली गावचे उद्योजक आदरणीय प्रेम थळे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपलं स्थान आपण ग्रहण करायचंय. वेलकम. हे पाहू शकता आपण सोनाली गावचे एक युवा उद्योजक प्रेमजी थळे साहेबांचं एक आगमन होताना पाहतोय आपण. अजून एका विकेटचा पतन या दादा आपण व्यासपीठावर आणि पाहुण्याला घेऊन येताना पाहतोय आपण आमच्या स्पर्धेचे आयोजक अशोक दादा यांच्या सोबत पाहुण्यांचं आगमन. पण इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. नवीन बॅटरचं आगमन होताना नवीन बॅटर मंगेश क्रमांक 9 वर येतोय. पूर्णपणे फ्लॉप शो बॅटिंगचा आपण पाहतोय सध्या तरी सावट टीमच्या माध्यमातून. म्हणतात ना आयुष्यामध्ये तुमच्या कुठल्याही कार्याची सुरुवात अतिशय चांगली झाली तर त्याचा अंत शेवट सुद्धा खूप छान होते. पण इथे मात्र सुरुवात खराब झाली आणि त्यातून मात्र अजून कुठल्या बॅटरला आपल्या टीमला सावरता आलं नाहीये. जेमतेम बघतोय फक्त आणि फक्त 25 आहे आणि 7 बॅटर इथे मात्र बाद झालेले आहेत. चला दोन्ही टीमचे संगणक आपण यायचं आहे. वारंवार आम्ही सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. हा चेंडू मात्र अतिरिक्त वाईट चेंडू टाकावा लागेल. धावसंख्या पुढे सरते ती 26. दोन्ही टीमचे संगणक आलेले आहेत. बॅटची मोठी कड पाहतोय आपण. परफेक्ट फटका खेळताना अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळेल काय. आणि या तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. पण मैदानातून त्यांनी सांगितलंय की हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद आहे. तिसरे पंच चेक करतील. यस, ही खूप छान पंचाची भूमिका आहे. जेव्हा तुम्हाला तिसऱ्या पंचाची मागणी करायची ना तेव्हा आपण सॉफ्ट सिग्नल देणं गरजेचं आहे. यस, गुड जॉब. आणि जो निर्णय पंचाचा ठाम आहे तो त्या पंच सुद्धा आहे. फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र शेवटची जोडी खेळपट्टीवर असेल काय. 8वा बॅटर बाद होतोय. खूप मोठी चर्चा. चला आपण शेताशी लगेच जाऊन घ्यायचंय. बॅटर आलेला आहे कारण की तुम्ही जास्त वेळ घेतलेल्या इनिंग मध्ये. विनंती असेल 4 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके मारणं गरजेचे राहील. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 26 आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण संगणक दिगंबर. खूप चांगला आहे, कौतुक केलं जात आहे आमच्या पाठीमाग. पण एवढ्या उशीर का पाठवलंय हे टीमचा कॅप्टन स्वतः आणि तो जाता मात्र बॅटिंग करण्यासाठी. या आसपास सफल झालाय. हा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. एका टप्प्याने चेंडू स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार पार आलाय हा चौकार. धावसंख्या 30. प्रतीक मूर्ती लहान पण कीर्ती महान. ज्या धावा पाहिजे ते धावफलकावर होताना अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके देणार 40 आकडा एक चांगला आकडा गृहीत धरला जाईल. हो, अजून एक पाहतोय की आपण हा खराब चेंडू.
वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या आता मात्र एक एक धावले खूप किमती आहे सावट टीम साठी. पाहतोय आपण 31 धावा धावफलकावर. अंतिम षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. मारा करतोय गोलंदाज मोनिश. राईटामोर विकेट सज्ज होताना. ओ चांगला ड्राईव्ह केलाय पण मात्र कव्हरकडे शिता शकता येणार आहे. अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्या 33. काही चेंडूचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका 40 चा आकडा पुरेसा ठरेल सावट टीम साठी. चांगला चेंडू एकदा पण टप्पा पहिल्यांदा खूप बाहेर वळतोय पण त्याची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. यस चला आपण क्षेत्रशील लावून घ्यायचंय. सज्ज होताना. धावसंख्या 34 पाहतोय आणि एकदा परत अतिरिक्त चेंडू. आता मात्र लागोपाठ दुसऱ्या वेळेस चेंडू खूप बाहेर फेकलेला आहे. एक एक धाव किमती आहे आणि आता मात्र धावसंख्या पाहतोय 35. प्रतीक का होईना पण चांगली बॅटिंग करताना पाहतोय. सध्या तरी 3 चेंडूचा सामना केला 1 चौकार त्याच्या बॅटमधून आणि 7 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. ज्यावेळेस पाहता फटका परफेक्ट खेळता नाही. प्रत्येकदा पाहतोय आपण जिथं एक तिथं मात्र दुसरी कंप्लीट करेल काय. आणि दोन रन्स इथं मात्र कंप्लीट पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र एका निश्चित असं वाटलं होतं की 30 चा आकडा पार करेल की नाही पण का होईना अतिरिक्त धावीच्या स्वरूपात हवा जास्त येताना पाहतोय. धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र 37. अतिशय छान बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली धावफल काढण्याची तिथं मात्र 37. शेवटचा चेंडू पाहतोय आपण. खूप लांबलचक षटक. किती चेंडू टाकले आतापर्यंत पाहतोय अंतिम षटकामध्ये. 9 चेंडू टाकले गेलेत म्हणजे हा षटकातला 10वा चेंडू असेल. म्हणजे 4 अतिरिक्त धावा लय किमती होतात. मोनिश सज्ज होते. समोर खेळण्यासाठी बॅटर प्रतीक चांगली बॅटिंग करताना आपल्या टीम साठी पाहतोय आपण. राईटमोर विकेट पुढचा चेंडू. याच पात्र हा फटका वाईडीस लावून क्षेत्राकडे पाहतोय आपण. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना डेंजर एंड थ्रो येतोय पण इथं मात्र निश्चित एकदा परत 2 कंप्लीट करताना. आणि ज्या प्रकारे आपण विचार केला होता की 40 पर्यंत मजल मारा 39 धावा धावफल काढून 40 धावाचं आव्हान प्रति क्षेत्रामागे 10 धावाची सरासरी उभी केलेली आहे. तर टॉस कडे आपण वळणार आहोत. चला दोन्ही टीमचे संगणक आपण आमच्या सोबत जॉईंट व्हायचंय. आपण टॉस बॉक्स मध्ये थोडस दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. माझ्यासोबत चौधर पराठ्यांच्या संघाने दोरू व्यासपीठावर विराजमान सोनाली गावचे उद्योजक आदरणीय प्रेमजी थळे साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करून घेणार आहोत. खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं सोनाली गाव जर म्हटलं तर
निश्चित प्रेम थळे साहेबांचं खूप मोठं योगदान. त्याच्या समिती या स्पर्धेचे आमचे आयोजक अशोक दादा, आपण यायचं साहेबाला घेऊन. यस, पाहतोय आपण. प्रेमजी थळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस, त्यापूर्वी माझ्या दोन्ही टीमला शुभेच्छा देताना पाहतोय आपण. कोण मागणार? तर छापाशी मागणी आहे. होय, छाप आलेला आहे. हरीश दादा यांच्या माध्यमातून टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक्स आपण पाहतोय. साहेबांचे शुभ हस्ते हे स्वीकारताना चौदरपडा टीमचे संगणक दोन्ही टीमला प्रत्येकदा गोड गोड शुभेच्छा देताना नाणेफेकीचा कॉल पाहतो आपण. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा सिनियर या टीमचे कॅप्टन जिंकलेले आहे. ओमसाई लोणाड असोसिएशनच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहतोय. सीझनची सुरुवात झाली, मला वाटते की या हंगामातली 34 स्पर्धा आहे. त्यापूर्वी मात्र चौदरपाडा टीमचं प्रदर्शन कशा प्रकारे राहिलेलं आहे? झालाय थोडा चांगला. यस, किंचित बोलतोय, थोडासा प्रदर्शन चांगलं झालं म्हणते. पण इथं नाणेफेक जिंकले, सर्वप्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग. खूप खूप शुभेच्छा. माझ्या समेत जंबिका देवरुंग पाडा या टीमचा संघटक आहे. जो प्रश्न मी त्यांना केला की ओमसे असोसिएशनमध्ये खूप काही चांगले संघ आहेत, हंगामाची सुरुवात झालेली आहे आणि या वर्षीच्या हंगामामध्ये तुमचं प्रदर्शन आतापर्यंत कशा प्रकारे राहिलेलं आहे? थोडं लोच राहिले. आम्ही आमचं 100% देऊ. आम्ही बॅटिंग करायची आहे, 4 षटकामध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाऊ आम्ही. खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समध्ये सूचना अशी आहे, नक्षत्र स्पोर्ट सिनियर चौदरपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितलंय आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार, मी आपला थेट घेऊन जातोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथं मात्र सज्ज आहेत व्हाईस ऑफ आमचे परम मित्र योगी पाटील. हॅलो, चेक. हॅलो, शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा बालगोपाल चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरुवात पाहिली आपण आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा वतीनं, खास करून रामकृष्ण काकडे जे अनुभवी गोलंदाज आहेत त्याचा आज आपण स्पेल पाहिला तर तब्बल 3 विकेट्स त्यांच्या नावावरती राहिले. 7 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या. मग त्यांच्या पावलावरती पाऊल आपण जयेश काकडेला पाहिलं, त्याने फक्त 7 धाबा खर्च केला, त्याने 2 विकेट प्राप्त केल्या. परंतु मागील जे 2 षटकं जे पाहिली प्रथम आणि मोनिश पाटीलचा, ती दोन्ही षटकं मित्र म्हणेन की न्यू एकविरा स्पोर्ट सावध संघाच्या बाजूने राहिली, कारण त्या 2 षटकामध्ये तब्बल 25 धाबा जोडल्या आणि आता मात्र एक फॅटिंग टोटल इथे मात्र सावध संघाने उभारलाय की या टोटल वरती चांगला फाईट बॅक केला जाऊ शकतोय. आज पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्या आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय प्रेमचंद थळे साहेबांचं आज इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांना आपण लगेचच या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजकांच्या वतीने सन्मानित करू. मी अशोकजी तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सन्माननीय प्रेमजी थळे साहेबांना आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करावं, कारण प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो मान इथे मात्र देतोय. मी प्रिन्स विविधला विनंती करतो की आपण व्यासपीठ कव्हर करावा. चाळीस धावांचं लक्ष समोर असेल. टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासमोर गुणेश पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर महेश काकडेला आपण पाहतोय. व इनसाइड आउट, डेकना फटका अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चुरला मात्र पाठवलाय सीमरेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. दरम्यान पाहू शकाल सन्माननीय प्रेमजी थळे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. अशोकजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. तसंच सन्मान सुभाषजी भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल की आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. सन्माननीय सुभाषजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्या आयोजकांच्या निमंत्रणास मान देऊन आज वेळेत वेळ काढून या स्पर्धेमध्ये ते दाखल झालेले आहेत. ओ इथे मात्र अल्टी पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, 100 कॅच मिस्टर शॉट टर्नमॅन होता हरेश. काय झेल पकडला त्या ठिकाणी. या सामन्याची आय थिंक कदाचित गोल्डन विकेट सुद्धा ठरू शकेल, कारण गुणेश पाटील माघारी चालला निराश पावला आणि पहिल्या धक्का लागत असताना टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला
करतोय. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात, आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवरती सरळ बाटने 4 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या चेंडूवरती या गुणेश पाटीलनं फार मोठी चुकी केली. रिव्हर्स फटका तरी आपल्या भात्यातून बाहेर काढला आणि त्याच फटक्याने त्याचा घात केला असं मात्र इथे म्हणावं लागेल. यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. तुमच्या बॅटमधून तर सरळ बाटने धावा येत असतील तर अशा फटक्याची गरज आहे का, हा प्रश्न आता संतोषजी काकडे साहेबांना पडला असेल. सध्या युट्यूब वरती या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर मिस्टर मोनिश पाटील आलाय. यंगस्टार आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे. 40 धावा इथे मात्र जरूर पाहतो की चेस केल्या जाणार का, आणि तसं जर पाहिलं तर न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाची ताकद का आहे तर त्याची गोलंदाजी. मग किरण पाटील असेल, दिगंबर माली असेल, निखिल पाटील असेल, त्याच्यानंतर जीडी सारखा त्यांच्याकडे एक अनुभवी गोलंदाज आहे. आणि आय थिंक ऑप्शन जर पाहिलं तर हरेश सारखा सुद्धा यंगस्टार गोलंदाज त्यांच्याकडे आहे. तरी चौकुडी त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र आपण पाहतो की या 40 धावाचा पाठलाग पाहूया कशा रीतीने केला जाणार आहे. न्यू बॅटर मोनिशच्या बॅटमधून सिंगल धाव आणि या सिंगलच्या वतीनं 5 धावा धफलकी लागल्या गेल्या. दरम्यान जे अंबिका देवरुंगपाडा संघाची पुरस्कर्ते, देवरुंगपाड्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि डीवाय फाउंडेशनचे कार्यकर्ते सन्माननीय पंडितजी गोड यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना पण नवा तुमचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. महेश काकडे ऑन स्ट्राईक, बॅटची कडा आणि पाहू शकला. ओ माय गॉड, काय केली त्या हरेशनं, कारण कठीण झेल पकडला आणि इथे मात्र सहज सोपा चेंडू त्याच्याकडे आला होता, तो त्याला मात्र तिथे स्टॉप करता आला नाहीये. हाच क्रिकेट आहे मित्रांनो. चेंडू सरळ निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चांगली वापसी आपण म्हणू शकतो दिगंबर मालीच्या वतीने. डॉट बॉल तिथे मात्र पाला बोलतोय. पुन्हा पाहू शकतो एक्स्ट्राच्या मधोमध तो क्रशर कात्रीत पकडला आणि लेग बिफोरच्या रूपानं अजून एक धक्का लागेल टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. महेश काकडे बाक टू द डगआउट. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारे संगीत सध्या आपण डीजेच्या वतीने ऐकतोय. परंतु पहिल्या षटकात आपण जर खेळ पाहिजे तर आय दिगंबर मालीचा मात्र गुणगान गावं लागेल. ज्या अनुष्ठाकडे त्यांनी मात्र चांगली स्टार्ट मात्र आपल्या संघाला करून दिलेले आहे. कारण सुरुवातीला गुणेश पाटील त्याने मात्र स्वस्तात माघारी पाठवलं, कारण त्याचं स्वागत चौघराने केला होता. आणि त्याच्यानंतर पाहिलं की महेश काकडे जो आपण पाहतोय तो सुद्धा जास्त वेळ खेळपट्टीवरती टिकू शकला नाहीये आणि त्याला सुद्धा मात्र स्वस्तात माघारी पाठवलं. सन्माननीय हरेशजी मडवी यांचे ते शुभागमन होतोय. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाबा तुमचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर पाहू शकाल इंटर होतोय 4थ्या क्रमांकावरती यश आलाय मोनिशच्या सोबतीला. आणि पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी दोन्ही संघाच्या बाजूला पाहतोय की आपण समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. कारण गोलंदाजाने एक्झॅक्टली 2 विकेट्स तिथे प्राप्त केल्या आणि फलंदाजाने तब्बल 9 धावा खर्च केल्या आणि त्याच आय थिंक धाव गतीने मात्र पुढे चाल करायची आहे. कारण प्रति ओव्हरचा विचार केला तर 10च्या सरासरीने ते मात्र पुढे चाल करायची आहे. आणि लगभग तिथे मात्र 9 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने. परंतु हा षटक जो आहे किरण पाटीलचा जो षटक आहे तो मात्र पूर्णपणे सांगून जाईल की हा सामना कुठल्या बाजूने झुकेल.
सावध एक्सप्रेस क्वार्टरला भिवंडी किरण पाटील आपण मात्र पाहतोय या दुसऱ्या षटकासाठी बिल्डिंग मध्ये पाहतो की वारंवार सातत्याने बदल केला जातोय. आता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आय थिंक डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतो आणि जो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होता तो आता मात्र आपल्याला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. किरण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चालला फुल टॉस कडक शॉट बेधडक यंगस्टर मोनिश पाटील च्या बॅट मधून निघतोय फ्लॅट सिक्सर. कार्य सध्या आपण पाहतो की प्रिन्स मूवीज ही वाहिनी सध्या करते आणि बहुचर्चित राहणारी स्पर्धा बालगोपाल सोनाले पाडा आयोजित बालगोपाल चषक 2025. किरण पाटीलचा जबरदस्त कमबॅक कारण पहिल्या चेंडूवरती पाहतो की षटकाराने त्याचं स्वागत केलं आणि त्याच्यानंतर पाहू शकेल डॉट चेंडूची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. हिमतीची दाद द्यावी लागेल मोनिश पाटीलची कारण किरणच्या विरोधात असे फटके खेळणे सहजासहजी एवढे सोपं नाहीये. परंतु इथे पहा बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू फास्टर होऊन होता ती लेन मात्र तिथे फलंदाजाला ओळखता आले नाहीये. लागोपाठचा हा दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळतो आणि पाहू शकाल धावसंख्या स्थिर 15 धावा दहा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे अंबिका देवरुपाडा संघ जरूर या मॅच नंतर तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल सिनियर नक्षत्र चौधरपाडा संघाच्या विरोधात. आणि ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे पंडितजी घोडे साहेब तुमच्या माहितीसाठी कारण जे दोन संघ टॉप मध्ये पोहोचले आहेत ते तुमच्या विभागातील दोन्ही संघ आपण पाहतोय जे अंबिका देवरुपाडा आणि जय झोटिंग देवरू. आज पैकी आज पंडित घोडे यांचा जे अंबिका देवरुपाडा संघ चांगली कामगिरी करेल का त्यांना देऊया आपण शुभेच्छा. परंतु इथे स्वेर चेंडू हाताळलाय कारण जास्त वेग त्या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न किरण पाटीलने केला परंतु थोडीशी लाईन त्याची पहिली चुकीची लेक्समच्या अगदी बाहेरून गेला. आय थिंक जे आमचे एक्सपर्ट कोरर हॅरी जे आपण पाहतोय मॅन फ्रॉम सावत त्यांच्या वतीने स्पेशल किरण पाटीलला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद हॅरी आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. किरण पुन्हा एकदा ओ बॅकची लिडिंग शॉट फाईन लेगला फिल्डर आहेत. आता मात्र हरेश माते चूक करणार नाहीये कारण त्याला माहिती की चुकीला माफी नाहीये आणि अखेर तिसरा विकेट गमावलाय टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. मोनिश पाटील चाललाय दगावच्या दिशेनं. प्रश्न निर्माण होते की विकेट सुद्धा वाचवायचे आहेत आमनेपाडा संघाला आणि इथून धावा सुद्धा मात्र जोडायचे आहेत. प्रेशर तर जरूर असेल कारण टॉपचे एक्झॅक्टली 3 विकेट मात्र इथे गमावले आणि तर मात्र यशच्या सोबतीला आलाय तेजेश 5व्या क्रमांकावरती 40 धावांचा लक्ष्य तर सध्या पाठलाग सुरू आहे. ओ माय गॉड किती वेगवान चेंडू होता. पूर्णपणे पाहतो की अगदी चेहऱ्यावरती जाऊन चेंडू धडकलाय. चला पाण्याची पूर्तता करा प्लीज कारण एक्झॅक्टली त्याच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे चेंडू तो धडकलाय. कारण आज आपण पाहिले की आमने संघाचा ज्यावेळी सामना सुरू होता त्यावेळी सुद्धा मात्र पारस जोशीच्या एक्झॅक्टली डोल्यावरती चेंडू जाऊन मात्र वेगाने धडकला. तो सुद्धा मात्र पाहतो की रिटायर्ड हर्ट त्यांनी मात्र तिथे मात्र निर्णय घेतला आणि आता मात्र पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना तेजसच्या चेहऱ्यावरती चेंडू जाऊन मात्र वेगाने धडकलाय. पहा खेळताना मित्रांनो आपापली स्वतःची काळजी घ्या कारण क्रिकेट अजून भरपूर पुढे शिल्लक आहे. कुठल्या प्रकारची हानी होणार नाही याची आपण काळजी घ्या कारण याचा चांगला अनुभव आमच्या रोहन तरे यांना आहे. तिथून मात्र मैदानाच्या आतमध्ये ते कधी उतरले नाहीये. तेरा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या 13 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धाब्यांची गरज म्हणजे 16 धावा
आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात लागल्या गेल्या. परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाही की येणाऱ्या बाटामध्ये जयेश काकडेचं येणं बाकी आहे. एक जबरदस्त खेळाडू आणि चांगल्या फॉर्मात सुद्धा या संगमामध्ये आपण त्याला पाहतोय. परंतु हा चेंडू आता मात्र तेजेश कशा रीतीने मात्र खेळेल याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा लागल्या गेल्या. हा जबरदस्त वापसी पाहिली आपण किरण पाटीलची, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या विरोधात आला होता व पुन्हा 30 लेंथ होती. परंतु आता पाहिलं की नाकाला सुगंध देऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. जबरदस्त वापसी, फक्त 7 धावा आपल्या षटकामध्ये त्याने खर्च केला, 1 विकेट त्याने प्राप्त केली आणि 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. 16 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9, ज्या षटकामध्ये आल्या 7 आणि आता येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये विजयासाठी 24 धाब्यांची गरज. अजून 2 षटक या सामन्यातील येणं बाकी आहेत. स्पीडअप करायचं प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. सावध संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर पिसिवलीचे प्रसिद्ध उद्योजक राकेशजी भुईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. आणि तिसऱ्या षटकासाठी आता मात्र गोलंदाजाचा वापर केला जातोय. मिस्टर निखिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला ज्यावेळी दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली त्यावेळी आपण पाहिले की प्रति ओव्हरमध्ये 10 ची सरासरी मात्र राखायची होती. परंतु आता 2 षटक संपन्न झाली. आता मात्र सरासरीमध्ये थोडासा गती वाढली गेली आणि आता मात्र पाहतो की 12च्या धावगतीने इथे धावा जोडल्या जाणार का. जबरदस्त वापसी निवाई 21 सावध संघाची या मॅच मध्ये पाहायला मिळते. निखिल पाटील हायवे एंड कडनं मात्र मार्गस्थ होतोय. हो, पहिला चेंडू फेस करतोय यश आणि पाहू शकाल अगदी बॉडीला ब्रश तिथे मात्र होणारा चेंडू पाहायला आपल्याला. परंतु मी तर म्हणतो की जिथे तेजेशला मात्र तुम्ही प्रमोशन केलं किंवा यशला प्रमोशन केलं तिथे जयेश काकडेला तुम्ही जर प्रमोशन केलं तर आय थिंक तुमच्या संघासाठी एक्झॅक्टली बेटर होऊ शकला असता. परंतु पहा, प्रत्येक कॅप्टनची एक वेगवेगळी रणनीती असते, त्यामुळे मात्र जयेशला मात्र तिथे थांबवलं गेलं. परंतु थांबवण्याच्या पाठीमागे ज्या अपेक्षा आपण त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत त्या अपेक्षापूर्वक तो खेळ करणार का, हा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण गोलंदाजाने तर पहिल्या इनिंग मध्ये योग्य ती कामगिरी केलेली आहे आमनेपाडा संघासाठी. परंतु आता फलंदाज सास पडतायत. मिस्टर स्ट्रोक 1 धाव मात्र तिथे जरूर पूर्ण केली गेली. स्वतः कॅप्टन मात्र त्या ठिकाणी आय थिंक विकेट किपर तिथे पोहोचलाय. प्रतीक शेवटच्या क्षणाला प्रतीकने सुद्धा मात्र चांगला खेळ साकारला. छोटीशी का असू द्या परंतु एक बहुमूल्य इनिंग त्याच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाली दिगंबरच्या सोबतीला. आणि त्या धावा मात्र कुठेतरी एक चांगली ऊर्जा निर्माण करून दिल्या, याच आपण या ठिकाणी आपण म्हणू शकतोय. हो, दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज निखिल पाटील चेंडू खाली चाललाय म्हणजे चूक होणार नाहीये. चांगला झेल तिथे मात्र पकडलाय. हॉट अँड बॉलच्या माध्यमातून यशला सुद्धा आता मात्र मैदान सोडावं लागेल आणि बाद होण्यापूर्वी पहा एकही धावेचं तरी योगदान दिलं नाहीये. धक्का क्रमांक लागेल 4था टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. मात्र जयेश काकडे आला आणि पहा त्याला सुद्धा मात्र पहिल्या चेंडूवरती एक्झॅक्टली बीट केलंय. ती वेगवान चेंडूची मात्र या ठिकाणी आपल्याला हाताने पाहायला मिळाली. यालाच म्हणतात क्रिकेट. कारण सुरुवातीला हा सामना एक्झॅक्टली होता कुठे आणि आता मात्र हा सामना ठेपलाय कुठे. कारण चेंडूची आता मात्र संख्या पाहतो की कमी होत चाललेली आहे. धावांची संख्या आता मात्र अगदी थोडीशी लक्ष दूर जाताना आपण पाहतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून.
कारण 8 चेंडूचा आता मात्र किल येणं बाकी आणि 8 मध्ये मात्र पाहिलं तर एक्झॅक्टली 22 ची गरज परंतु फटका पाहला जबाब. त्याचमुळे उल्लेख करत होतो की जयेश काकडेला जर अगोदर प्रमोशन जर केलं असतं तर आय थिंक या सामन्याचं चित्र अजून काहीतरी वेगळं असतं. परंतु हरकत नाहीये, ऐनवेळी त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. म्हणजे षटकार नव्हे तर आमनेपाडा संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांना मात्र दिलासा देणारा स्ट्रोक पाहतोय. जबरदस्त फटका. धाबींची आवश्यकता आणि पाहता मात्र गोलंदाज निखिल पाटील आता मात्र एक्झॅक्टली किरण कान मंत्र देतोय की कुठल्या लाईन वरती तुला मात्र तिथे मेंटेन करायची आहे, कुठली लेन तुला मात्र तिथे पेक करायची आहे. परंतु जयेश काकडेकडे सुद्धा मात्र तो अनुभव आहे. जर जयेश काकडे जर शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवरती टिकून जर राहिला तर मात्र या सामन्याचं चित्र तो मात्र या ठिकाणी बदलू शकतोय. सामन्याला कलाटणी तो देऊ शकतो आणि त्याच अपेक्षेने मात्र सर्व आमनेपाडा करत त्याच्याकडे मात्र अगदी बारकाईने पाहतात. उचली करणारा चेंडू होता, बॅटची आतली कडा पाहू शकाल. गोलंदाज वेगाने पोहोचला, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. इष्टांवरती चेंडू एक्झॅक्टली धडकलाय, परंतु काय घडलाय नेमकी त्या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी पंच काय निर्णय घेतील. रिक्स घेतली जयेश काकडेनं. त्याच्यानंतर पाहिलं की गोलंदाज निखिल पाटील चेंडूवरती अगदी वेगाने झपाट्याने पोहोचला आणि चेंडूला उतरून मात्र इष्टांवरती डायरेक्ट तिथे मात्र फेकलाय आणि आता टीव्ही पंचाची मदत घेतली जाईल. यास फलंदाज आय थिंक ज्यावेळी थ्रो केलाय त्यावेळी जाणून बुजून आता मात्र मध्ये आलाय का की ज्यावेळी चेंडू एस्टनवरती लागलाय त्या अगोदर फलंदाजाची जी बॅट आहे ती ग्राउंडेड झाली आहे का हे आता पाहिलं जाईल. आणि पाहू शकाल आता आमचे टीव्ही पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये येत आहेत. चला बॅटर नॉट आउट आहे, 2 धाबा कंप्लीट आहेत. आय थिंक एकच धाव आहे. यस, पहिल्याच धाबेसाठी तो प्रयत्न होता. चला आता मात्र खेळायला आपण सुरुवात करतो. या शेवटचा चेंडू होता तिसऱ्या षटकातील, त्याच्यावरती सिंगल धाव आली. म्हणजे आता मात्र या नवीन ओव्हरला ज्यावेळी सुरुवात करेल गोलंदाज त्यावेळी आता स्ट्रायकिंग इनला असेल जयेश काकडे पुन्हा एकदा. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि त्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 15 धाब्यांची गरज असेल. टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. गोलंदाज जेडी अर्थात जयेश दलवी. ओ सरळ बॅटिंग लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, फटका लाजबाब लॉंग बॉल वरती कुठला फिल्डर नाहीये.
वाडी क्षेत्रामध्ये क्षेत्रशकाला मात्र तिथे तैनात केला होता अक्षय मात्रच्या रूपानं, परंतु चेंडू एवढ्या वेगाने गेला जणू का एखाद्या बंदुकीतून गोळी निघावी तेवढ्या वेगाने बाटमधून चेंडू निघाला जयेश काकडेच्या आणि हा चौकार आलाय टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी. या षटकाची सुरुवात जयेशच्या वतीने पाहायला मिळाली, कारण पहिल्या चेंडूवरती इथे आला चौकार आणि आता मात्र पाहू शकाल समीकरणामध्ये अजूनही भरपूर बदल पाहायला मिळतोय. 5 मध्ये आता विजयासाठी 11 धाबींची गरज. JD वर्सेस काकडे असा आपण हा सामना म्हणू शकतो. पाहू शकाल चेंडूला मात्र उचली जरूर मिळाली, परंतु पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टिकच्या अगदी बाहेरून निघून गेला आणि त्याच वेळी आपण पाहतो की पंचांच्या वतीने मात्र त्या ठिकाणी दंडित केल्या गेला गोलंदाजाला. हा प्रेशर आहे, कारण पहिल्या चेंडूवरती जेडीच्या विरोधात चौकार आल्यानंतर मात्र थोडीशी लाईन त्याने दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती दिशाहीन पाहायला मिळाली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्याने मात्र अजूनही खर्च केली. पहिल्या एका लिगल चेंडूवरती तब्बल जेडीने खर्च केल्या 5. फिल्डिंग मध्ये पाहतो की सातत्याने मात्र बदलाव करतो किरण पाटील, कारण त्याला माहिती की आता मात्र आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. हा क्रुशियल मोमेंट आहे. इथे चुका आता मात्र आपल्याला मात्र टाळाव्या लागतील. जर चुक्या सातत्याने जर होत राहिल्या तर आय या स्पर्धेची आपल्याला तब्बल वर्षभर वाट पाहावी लागेल, कारण ही स्पर्धा आहे सन्मानाची. बालगोपाल चषक 2025 आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 10 धाबींची गरज. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन वाडिश मिड विकेटला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. स्क्वेअर लेगला एक फिल्डर तैनात आहे. एस्टाच्या पाठीमागे पाहू शकाल शॉट पाहिले, शॉट दरम्यान परंतु चेंडूला पाठवलाय कावू कॉर्नरच्या डोक्यावरून. हा जयेश काकडे आहे, हार मानने वाला नहीं है, उसने दिखाया और आ गया उसके बल्ले से और एक छक्का. उलट्या हाताने तो गिरी पकडतो, परंतु फटके पाय किती लांब वर तो मारतोय. अजून एक, ओ माय गॉड, काय फटकेबाजी आपण पाहतोय. अँड मॅच फिनिश. आपल्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश केला जयेश काकडेनं आणि या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादित केलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. अभिनंदन संतोषजी काकडे, अभिनंदन आमनेपाडा अँड हार्ड लक टीम.